नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही ज्या स्क्रीनवर पाहताय ही जी ड्रॉइंग आहे, ती आपण आज ॲज बिल्ड AutoCADवर बनवणार आहोत. हा व्ह्यू बनवणार आहोत. तरी तुम्ही कंटिन्यू करा आणि आज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. चालू करा आपले व्हिडिओ आता. मी कशा पद्धतीने करतो, काय कमांड टाकतोय, जे सांगणार आहे, तुम्ही बोलणार आहे, ते तुम्ही ॲज इट इज तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही अशी ड्रॉइंग काढू शकणार आहात. या ड्रॉइंगचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. पाहिजे असेल तर घ्या, काढून घ्या. चला ही ड्रॉइंग काढूया, स्टार्ट करूया. तर तुम्ही इथे पाहू शकता, जी लेंथ दिली आहे ती 120 आहे पूर्णपणे. तर पूर्णपणे लेंथ घेण्यासाठी आपण एंटर, जी लेंथ आहे आपली 120 आहे. आपण 120 तुम्ही पाहू शकता. कमांड लाईनवर पण 120 आपल्याला आलेलं आहे. एंटर दाबल्यानंतर आपण 120 ची लाईन घेतली आहे. ही घेतल्यानंतर तुम्ही ड्रॉइंग मध्ये पाहू शकता अप साईडला इथं 44 आहे टोटल. तर आपण दोन्ही साईडून 44 घ्यायचं आहे. या लाईनवर आपण 44 घेतलेलं आहे. एंटर केलं. तर आपण स्मार्ट वर्क बघा, हीच लाईन आपण कॉपी करून दुसऱ्या साईडला घेणार कारण का ती पण 44 चीच आहे. झालं. एवढा जो आपल्या ड्रॉइंगचा स्ट्रक्चर आहे तो तयार झालेला आहे. 44 आणि 120. आता इथून परत आपल्याला 130 वरती आहे. बरोबर. तर आपण वरती किती आपले 33. इंटर असं पण आपल्याला 33 आहे. इंटर सोडून द्यायचं आहे आपल्याला. ओके. 33 नंतर इथं त्यांनी किती दिले आहे 45. 45 घेतलेलं आहे आपण. एंटर केलं. सोडून दिलं. आता जो आपल्याला हा पोर्शन नको आहे तो आपण सेपरेट लाईन घेतल्यामुळं आपण तो डायरेक्ट आपल्याला डिलीट करू शकतो. सिलेक्ट केलं, तेवढीच लाईन सिलेक्ट झालेली आहे ती आपण डिलीट मारून टाकली. आपल्याला मिळालेला आहे 44 चा पोर्शन आपल्याला मिळालेला आहे. तर ह्या दोन लाईनला आपण जॉईन करणार आहोत. डायरेक्ट आपण जॉईन करून टाकलेला आहे. बघितलं, डायरेक्ट जॉईन झालेला. आपल्याला हा पूर्ण जो आपलं ड्रॉइंगचं स्ट्रक्चर आहे बाजूचं ते आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला राहिलं काय, आतमधलं इंटरनल जे सर्कल्स आहेत ते राहिलेले आहेत. त्यामुळे सर्कल्स काढणार आहोत. आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे इथं 36. कालपासून वरपर्यंत 36 आहे. तर आपण रेफरन्स लाईन घेऊन 36 काढणार आहोत. काढून घेतली. इथे आपलं 36 आपलं रेफरन्ससाठी एक लाईन मारून घेतली. तर ही तर आपण लाईन इथून मारून घेतली. इथून आपलं समजलं 36. ओके. इथून ऑफ साईडला असं 36 ही लाईन तर आपल्याला भेटून गेली. इथून पण खालून 36च आहे आपल्याला. आपण इथून आपण खाली यायचं. आपल्याला 36 आहे. 36 घेतलं. हा आपल्या सेंटर मिळाला. आपलं डायमीटर किती आहे सर्कलचं डायमीटर 36. सर्कलमध्ये जायचं किंवा सर्कलसाठी कमांड वापरू शकतो. सर सेंटर डायमीटर पाहिजे म्हणून सेंटर डायमीटरवर क्लिक करून ठेवलं. नंतर सेंटर पॉईंटवर गेलो जो मिळाला आपल्याला तो आपल्याला 36चा डायमीटर पाहिजे. आपण इथं पाहू शकता जो कमांड बरोबर 36 घेतलेला आहे आपण डायमीटर एंटर केली. 36 डायमीटरला सर्कल आपला तयार झाला. बाकीच्या ज्या लाईन्स होत्या आपण डिलीट मारून टाकूया, ट्रिम करून टाकूया. एक लाईन राहिले ओके. हा आपला सर्कल मिळून गेला आपल्याला. दुसरा सर्कल कितीवर आहे आपल्याला, जी आपली लेफ्ट साईडची बाजू आहे त्यापासून आपल्याला ती 84 वर आहे. आता आपली ही बाजू आहे इथून 84 वर आहे. मग आपण रेफरन्स लाईन परत घेणार आहोत. इथून आपण खाली आलो. इथून आपण 84 ची लाईन घेतली. एक लाईन मारून घेतली. ओके. आणि इथून तुम्ही पाहू शकता व्हर्टिकल हाईट किती आहे 20 चे. रेफरन्ससाठी आपण एक लाईन घेतली. 20 ची लाईन घेतली. एंटर केली. रेफरन्स लाईन मारून टाकली. आपला सेंटर मिळाला आपल्याला. परत आपल्याला सी एंटर केलं. एंटर
डायमीटर आपल्याला आहे 20 इंटर. चुकलेलं आहे आपल्याला, रेडियस झालेलं आहे इथून. त्याच्यामुळे आपण इथून डायमीटर घेऊया 20 इंटर. मिळालेल्या बारकावा सर्कल. बाकीच्या रेफरन्स लाईन ज्या होत्या ते डिलीट मारून टाकायच्या. विसरायचं नाही, रेफरन्स लाईन डिलीट मारण्यासाठी आवर्जून मारायला लागतात त्या. मारू. आपलं 2 सर्कल आणि आपलं स्ट्रक्चर तयार आहे. आता आपल्याला काय द्यायचं आहे, डायमेन्शन द्यायचे. तर डायमेन्शन साठी पहिली आपल्याला सेटिंग करावी लागेल. तर सेटिंग करण्यासाठी आपण कमांड टाईप करणार DST. बघा कमांड बार मध्ये पण तुम्हाला दिसते DST म्हणजे डायमेन्शन स्टाईल. तेव्हा आपण DST क्लिक करून एंटर करूया. एंटर केल्यानंतर डायमेन्शन स्टाईल मॅनेजरचा जो बार आहे तो तुम्हाला त्या इथं बार आलेला आहे डायमेन्शन स्टाईल मॅनेजरचा. तिथे दिले करंट डायमेन्शन स्टाईल ISO 25. याच्यात आपण न बघताना आपण इथं मॉडिफाय राईट साईड तुम्हाला मॉडिफायचा ऑप्शन दिला आहे. मॉडिफाय मध्ये जाणार आहोत. मॉडिफाय मध्ये गेल्यावर त्यांनी पहिले प्रायमरी युनिट मध्ये जायचं लागले. प्रायमरी युनिट मध्ये गेल्यावर इथे डेसिमल आहे आणि प्रिसिजन आपल्याला 0 वर सेट करायचं आहे. टेक्स्ट आपण 10 वर करणार आहोत. ओके. तसंच आपण लाईन्स मध्ये जाऊन बघणार आहोत ब्लॉक आपल्या बरोबर ओके. एरो साईज आपलं सिम्बॉल अँड एरोज मध्ये जाऊन आपण एरो साईज आपण करणार आहोत 5. नंतर आपण ओके करणार आहोत. सेट करंट क्लोज करणार आहोत. आता आपलं डायमेन्शन टाकायचं आहे. तर वरी तुम्ही टाक करून ह्याच्यात बघू शकता ऑप्शन्स मध्ये ऑनटेशन जो ऑप्शन दिलेला आपल्याला ते दिले काय टेक्स्ट डायमेन्शन आणि हे डायमेन्शनचे ऑप्शन दिले लिनियर अलाइन अँगुलर आर्क लेंथ रेडियस डायमीटर ओरिएंटेड असं वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला आपल्याला दिलेले आहेत त्यांनी. तर आपण ह्याच्यातलं घेणार कुठलं फर्स्ट आपण लायनर घेणार. लायनर घेऊन आपण पहिले डायमीटर घेऊया. बघा बरोबर आपलं जे डायमीटर इथे दिसेल तेवढंच येणार आहे आपलं. बघा 45 आहे आपलं. 45 आलं. परत आपण रिटर्न कमांड घेतलेली आहे टॅब दाबून. तर यातलं 33 आहे. 33 आलेलं आहे. आपलं 36 आहे. 36 आलेलं आहे. आपलं 84 दुसरं 84 आलेलं आहे. आणि आपल्या 120 पण बरोबर आले म्हणजे जे खालच्या साईडचं जे डायमेन्शन्स होते ते बरोबर आले बघा 36 84 120 120. ओके डन. आता आपलं अप साईडचं पण बरोबर आहे. राईट साईडचं डायमीटर घेणार आहोत आपण. रिटर्न कमांड टाकलेली आहे आपण 44 करेक्ट आलेलं आहे बघा. लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. लाईव्ह मध्ये व्हिडिओ बनवत आहे. कुठे स्किप केलेलं नाही काही केलेलं नाही आहे. तुमच्या समोर ही व्हिडिओ बनवलेली आहे. तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा जरूर आणि सबस्क्राईब पण करून घ्या चॅनलवर. अशाच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तरी आपण बघूया. आता आपल्या इथं या साईडचं 33 44 आणि 36 आहे. आपण पाहू शकता. इथून आपलं आहे 44 आहे. ओके. आपला आहे 33 आहे. ओके. आपलं इथलं 36 आहे. डन बरोबर आहे. सगळे आपले डायमेन्शन टाकलेले आहेत. आता आपले राहिले काय सर्कलचे रेडियस सॉरी सर्कलचे डायमीटर आपल्याला चेक करायचे बरोबर आहेत की नाही आपण टाकलेले. तरी आपण इथं सर्कलचे डायमीटर चेक करणार आहोत. त्याला डायमेन्शन मध्ये जाऊन डायमीटरवर सेट करणार आहोत. सेट केलं. आता आपलं 36 बघूया किती आहे 36 आहे. करेक्ट आहे. तर रिटर्न कमांड मारली. आता बघा 20 आहे इथं पण 20 आहे. करेक्ट आलेलं आणि बघा ही लेंथ पण आपण चेक करणार आहोत. जाणार परत 20 आलेली आहे 20. आता आपली डायग्राम ही करेक्ट आहे. त्याचा आपण ब्लॉक पण करू शकतो. जर एक्सपोर्ट हवाय ड्रॉइंग होऊ नये म्हणून आपण काय करणार तिला आपण ब्लॉक बनवून घेऊ. राईट साईड मोबाईल सिलेक्ट केली BLOCK ब्लॉक नावाची कमांड आहे. ब्लॉक टाकलं. ब्लॉक टाकून आपण ह्याला लिहूया मेकॅनिकल
प्रॅक्टिस ती ब्लॉक करायचं लागेल. आता हा आपण एडिट करून आपण डायरेक्ट ब्लॉक आहे आपला पाहू शकता. थोडं याला मूव्ह करून घेऊया. तुम्हाला लेआउट मध्ये कसं कसं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आपला लेआउट आहे तो लोक केलेला आहे. बाहेर क्लिक करूया पहिले. डिलीट मारूया डायरेक्ट. एनव्ही एंटर व्ह्यू पोर्ट घेऊया नवीन. व्ह्यू पोर्ट घेण्यासाठी एनव्ही एंटर करायचं. हा आपला व्ह्यू पोर्ट घेतलेला आहे. बाहेर दोनला क्लिक करता व्ह्यू पोर्ट मध्ये दोन डबल क्लिक करायचं आपल्याला. डबल क्लिक केल्यानंतर झेड एंटर डब्ल्यू एंटर म्हणजे आपल्या स्पेसिफिक जो आपली जी ड्रॉइंग आहे ती झूम करण्याची झेड एंटर डब्ल्यू एंटर करायचं आहे. नंतर बरोबर पॉईंट आपल्याला असा एवढा आपलं बघा पाहू शकता तुम्ही कसे मस्त पैकी पण आपल्या ड्रॉइंग मध्ये बसवलेला आहे. आणि आपला ब्लॉक आहे. टेक्स्ट पण टाकू शकता तुम्ही त्या खाली. टेक्स्ट साठी टेक्स्ट स्टाईल आपल्याला एडिट करायला लागेल पहिली. टेक्स्ट हाईट टाकायची आपण इथं टाकू शकतो आपण इथे 10. टेक्स्ट आपण 10 टाकायचं एंटर करून घ्यायचं. क्लोज केलं. मल्टीलाईन टेक्स्ट घेतला आपण. मल्टीलाईन टेक्स्ट घेऊन आपण टाकू शकतो. काय तुम्ही सजेस्ट तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सजेस्ट करू शकता. आपण तर आपल्या चॅनलचं नाव टाकूया. आता आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आलेले आहे त्यामुळे आपण चॅनलला पण हे करू. आपण पूर्ण कॅप्स मध्ये टाकूया. डिझाईन अँड ड्राफ्टिंग डिझाईन अँड ड्राफ्ट विथ सिद्धार्थ हे आपल्या चॅनलचं नाव आहे. डिझाईन विथ सिद्धार्थ. कलरिंग चेंज करू शकतो आपल्याला ड्रॉइंगचा. लेआउट मध्ये आपलं नाव आले का लेआउट मध्ये आपलं नाव नाही आलं. आपण थोडं झेड एंटर डब्ल्यू एंटर लेआउट मध्ये बसून टाकतो. लेआउट मध्ये पण तुम्ही बघू शकता पीडीएफ जेव्हा काढाल तसं तुम्हाला ही ड्रॉइंग पाहण्यासाठी मिळेल. लेआउट मध्ये म्हणून चेक करायचं असतं. लेआउटच्या सेटिंग्स पण आहेत नाही तुम्हाला त्या वेगळे व्हिडिओ पण त्यासाठी पर्सनली बनवणार आहे. तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. अशाच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मिळूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.